जर तुम्ही आमच्या अंगावर याल तर आम्ही त्याला कोणालाही सुट्टी देणार नाही. हा, ते शिंगाव घ्यायचं का कशावर घ्यायचं ते आम्ही आमचं ठरवू. त्याच्यामुळं तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुम्हाला त्या कामासाठी निवडून दिलं आहे, तेवढंच काम करा. आमच्या शेपटीवर अजिबात पाय देऊ नका. हा इशारा नाहीये, तर किंवा इशारा समजा तर समजा, आम्हाला त्यांनी काही फरक पडत नाही. फक्त सांगायचं तात्पर्य तुम्ही केले तुम्ही करा, आमचं काही म्हणणं नाही. फक्त आमच्या फाटक्यामध्ये तुम्ही पाय घालायचं नाही. तुम्ही तुमचं करत बसा, तुमचा पक्ष वाढवा, तुम्ही काय करायचं ते करत बसा. त्याच्याबद्दल आम्हाला अजिबात दुमत नाही. मग आम्ही पण एकत्र काम करू शकतो ना. असा चांगला उच्चार त्यांनी पण करावा आणि भांडण मारामाऱ्या करायचं तर ते पण करू आपण, तोही काही विषय नाही. परंतु त्याला काय अर्थ राहणार नाही, ते काही कल्चर नाही, ती काही आपली संस्कृती नाही आणि लोकांनी तेवढ्यासाठी निवडून दिलेलं नाही. त्यामुळे तुम्ही दोघांनी पण, असं मी तर आता दोघांचंही म्हणतो, दोघांनी पण त्या तालुक्यातल्या बाकीच्या गोष्टी लोकांची ज्यांना मनोरंजन पाहिजे त्यांची हौस भागू नका, एवढीच या निमित्तानं विनंती करतो. आमच्या शेपटीवर पाय देऊ नका, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ. आमदार बाबाजी काळेंना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल बाबा राक्षे यांचा थेट इशारा. आमच्याकडे ही मोठी फौज आहे असं म्हणत थोपटले दंड. खेड पोलीस ठाण्याच्या इमारतीचे श्रेय घेऊ नका. मोहितेंच्या मंजूर कामांचं क्रेडिट नको, प्रलंबित प्रश्न सोडवा. बाबा राक्षेंचा आमदार काळेंना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिला सबुरीचा सल्ला. चिखलफेक थांबवा, विकासासाठी एकत्र या. पदाची गरिमा राखण्याचे आवाहन. पूर्व भागातील पाणी टंचाईकडे लक्ष वेधत जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा दिखावा करणाऱ्यांनाही बाबा राक्षे बोट ठेवत आमदार बाबाजी काळेंवर टीका. पण बाबाजी काळे अजूनही बालिशप्रमाणे ह्या ठिकाणी बोलतात. त्यांना वाटतं आपण ग्रामपंचायतचा सरपंचच आहे अशा पद्धतीची भाषा. आपण ग्रामपंचायतीमध्ये बोलतो किंवा जिल्हा परिषदेमध्ये बोलतोय अशी त्यांची. त्यांना अजून माहितच नाही आपण आमदार आहे, कसं बोललं पाहिजे, आपण तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय, कसं बोललं पाहिजे हे अजूनही त्यांच्या. त्यांना वाटतं दिलीप मोहितेंनी काय केलं आतापर्यंत 5 वर्षात, त्यांचा अजून बालिशपणे गेलेला नाहीये. त्यांनी नीट अभ्यास करावा, आपण काय बोलतोय, कोणावर बोलतोय. ठीक आहे, तुम्ही काम करा ना, पण एकेरीत जो ज्येष्ठ माणूस आहे, आज 15 वर्ष त्यांनी पक्ष 3 टर्म आमदार काढल्या, 2 वेळा पराजित झाले, पण तो माणूस ज्येष्ठ, त्यांना कामाचा अनुभव, त्यांनी आदरानेच त्यांच्या बरोबर बोलायला पाहिजे. आम्हाला सुद्धा दंड ठोपाट्या येतात ना. आज तालुक्यामध्ये इथं पाण्याचा प्रश्न आहे. आज 22 गावांना पाणी, 22 टँकर चालू आहे खेड तालुक्यामध्ये. 19 गावांना पाणी नाहीये. तो प्रश्न बाजूला, तो प्रश्न पहिला सोडा ना तुम्ही. आणि मग बाकीच्या याच्यावर तुम्ही हे आयत्या पेटावर या कुठं काय वाटता तुम्ही. अनुभव कमी असल्याने आमदार बालिशपणे बोलतात, पदावर बसल्याने हुरळून जाऊ नये. आमदार बाबाजी काळेंवर पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांचा जोरदार पलटवार. मोहितेंना चोर म्हणणारे चोरावर मोर. आयत्या पिठावर रेगा ओढून कामांचे श्रेय घेऊ नका. राष्ट्रवादी काँग्रेसची आमदार काळेंवर बेधडक टीका. माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांबद्दल आदर कायम. अरुण चांभारे यांच्या निवडीचे श्रेयही त्यांनाच. भीमाशंकर विकास आराखड्यावरील टीकेला कैलास सांडभोर यांचे प्रत्युत्तर. मॉडेल स्कूलचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत त्याचे सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती, कॉन्ट्रॅक्टर आहे शोधा. आणि ते कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करतात, कोणाच्या आदेशाखाली काम करतात. जर तुम्ही जर पाहिलं निश्चित तुमच्या लक्षात येईल कॉन्ट्रॅक्टर कोणाचे पाहुणे, ते कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या जवळचे. त्यामुळे निश्चित मॉडेल स्कूलची कामं काढली पाहिजे तुमच्या लक्षात. खेड तालुक्यातील 35 मॉडेल स्कूलच्या कामांचा ठेकेदार कोण? आदेश कुणाचे? कामे रखडली का? भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांचा आमदार बाबाजी काळेंना अप्रत्यक्ष सवाल. पीडीसीसी बँकेच्या शताब्दी सोहळ्यावरील आरोप बिनबुडाचे. आमदार बाबाजी काळेंच्या टीकेला गणेश बोत्रेंचे पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर. माजी आमदार दिलीप मोहितेंनी सोसायट्या आणि महिला बचत गटांचा सन्मान करून सामाजिक बांधिलकी जपली. शताब्दी सोहळ्याचा खर्च बँकेचाच. आमदारांच्या आरोपांना गणेश बोत्रेंचं उत्तर. की प्रत्येक वेळेस अण्णाला तुम्ही कुत्र म्हणून हिंमत गेले, तुम्ही स्वतःला हत्ती समजून चालायचं असं काही वगैरे वगैरे असं तुम्ही बोलले. पण तुम्ही खरंच तुम्ही हत्ती आहे का? एक मुंगी सुद्धा हत्तीची काय अवस्था करू शकते तुम्हाला माहिती आहे. खरं पाहिलं तर त्यांनी जे वेळेस असे शब्द जर आम्ही तुम्हाला कुत्र म्हणून शब्द वापरला तर किती तुम्हाला मी मागत पड, तुम्हाला किती जोंबन. पण आमची ती पातळी नाहीये. पण तुम्ही जर आमच्या नेत्यावरती
जर चुकीच्या पद्धतीने जर बोलत असाल, त्याला प्रत्येक वेळेस असे अपशब्द वापरत असाल, त्याच्या वेळेस आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्ताही तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. बऱ्यापैकी आता वर्षभर हाच तमाशा चाललाय. जुने प्रस्ताव काम येतात, यांनी फक्त 5 लाखाचं काम असू द्या, जाहिरात पहिली त्याची. अरे हे जाहिराती बात काय? तुम्ही तुमच्या कामं बोला ना. 5,000 कोटीचा डोंगर आणण्याच्या माध्यमातून उभं राहिला, त्याच्यावर कधीच एवढी तुम्हाला दिसली नाही लाल केलेली. पण यांनी शुल्लक गटाका जर खांदा गेली ना, तर यांची जाहिरात एवढ्या आमचं वसूल आमचं, म्हणजे हे फक्त स्टंटबाजी ना, बॅनरबाजी, याच्या पलीकडे काय नाही. तुम्ही सत्तेत नाही, तुम्हाला किती लोक काम देते लोकांनी पाहिजे. माजी आमदार दिलीप मोहिते यांना कुत्रा म्हणता, तुम्ही हत्ती आहात का? पुन्हा माजी आमदारांवर टीका केल्यास जशास तसे उत्तर देऊ. बाजार समितीचे संचालक विनोद उर्फ पप्पू टोपे यांचा आमदार बाबाजी काळेंना थेट इशारा. दिलीप मोहितेंनी कामांचा डोंगर उभा केला, उद्घाटनांचा गाजावाजा नाही. विद्यमान आमदार फक्त जाहिरात बहाद्दर. पप्पू टोपेंची खोचक टीका. माजी आमदारांवरील टीकेनंतर पप्पू टोपे आक्रमक. काम करा, व्यक्तीवर टीका करून राजकारण करू नका असे म्हणत आमदार बाबाजी काळेंवर पलटवार. खऱ्या अर्थानं सर्व अधिकार हे पालकमंत्र्यांना आहेत. निमंत्रित सदस्यांना किती अधिकार आहेत याचा देखील थोडा गांभीर्याने विचार करावा किंवा ते आम्हाला सांगावं. आणि आता काल परवाच भीमाशंकरला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आल्या होत्या, तेव्हा 288 कोटीचा आराखड्या संदर्भामध्ये तिथं जे हेमंत पाटील आहेत त्यांनी खेड तालुक्यामध्ये किती कामं होणार आहेत याचं तोंडी सांगितलेलं आहे की साधारण 73 कोटीची काम आपण खेड तालुक्यामध्ये करतोय. भोरगिरीपासनं कोटेश्वरपासनं कोतुर्णा असेल, भीमाशंकर असेल, या ठिकाणचा रस्ता करणे, त्यानंतर कोतुर्णापासनं पायऱ्या भीमाशंकर पर्यंत करणे, असं त्यांनी तोंडी सांगितलेलं आहे. तर माझी विद्यमान आमदारांना विनंती आहे, त्याचप्रमाणे हेमंत पाटील आहे त्यांना एक विनंती आहे की आपण खेड तालुक्यामध्ये नेमकी कोणती कामं करणार आहोत त्याचं एक मी त्यांना पत्रही दिलेलं आहे, त्याची एक डिटेल त्यांनी द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो. भीमाशंकर विकास आराखड्यात नेमकी कोणती कामे? आमदार बाबाजी काळे, तुम्ही माहिती जाहीर करा. जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे यांची पत्रकार परिषदेत मागणी. जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्याच्या अधिकारांचा आधी अभ्यास करा, निधीचे श्रेय घेऊ नका. आमदार बाबाजी काळेंवर समीर सुपेंची जहरी टीका. श्रेयवाद सोडा, पश्चिम भागातील पाणी आणि रस्त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या. आमदार काळेंना समीर सुपेंचा सल्ला. राजकारणामध्ये विरोध हा निश्चितपणानं असतो, परंतु जर विद्यमान आमदार महोदयांची कुठल्याही पत्रकार परिषदेमध्ये आपण जर भाषा पाहिली तर ते अण्णांना राजकीय विरोधक न समजता एखादा दुश्मन असल्यासारखी त्यांची भाषा आहे. हे खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याची राजकीय संस्कृती नाही. अण्णा देखील 3 टर्म या तालुक्याचे आमदार होते, परंतु त्यांनी आपला राजकीय विरोधकांना कधी अशा प्रकारची खालची भाषा वापरलेली नाही. आणि म्हणून त्यांना देखील आमची विद्यमान आमदार महोदयांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व एक तालुक्याचा सुजाण नागरिक म्हणून आमची सर्वांची इच्छा अपेक्षा आहे की आपण देखील इथून पुढच्या काळामध्ये भाषा थोडीशी व्यवस्थित वापरावी. राजकारणामध्ये विरोध असावा, परंतु तो इतक्या खालच्या पातळीचा नसावा. 2029ला आमदार बाबाजी काळेंच्या विरोधात त्यांचेच सहकारी उभे राहणार. आमदारांच्या मांडीला मांडी लावून बसणारेच साथ सोडतील. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश थिगडे यांचा मोठा दावा. राजकीय विरोधक नव्हे, दुश्मनासारखी भाषा. माजी आमदार दिलीप मोहितेच बाबाजी काळेंच्या वाटेतील काटा. निलेश थिगडे यांचे आमदारांवर जहरी टीकास्त्र. जनतेने तुम्हाला वैयक्तिक टीकेसाठी नाही, विकासासाठी निवडून दिलंय. राजकीय संस्कृती जपा, अन्यथा आम्हीही सडेतोड उत्तर देऊ. आमदार बाबाजी काळेंना निलेश थिगडे यांचा थेट इशारा. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पुण्यातील मुक्कामासाठी यंदा 8,000 चौरस फुटांची जागा. भाविकांना अधिक चांगल्या सुविधा. पुण्यातील माऊलींच्या पालखी मुक्कामाचा विस्तार. भवानी पेठेतील जागा ताब्यात. यंदा भाविकांची गैरसोय दूर होणार. विश्वस्त योगी निरंजननाथ, गुरु शांतीनाथ यांना विश्वास. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी जय्यत तयारी. 2 दिवसांच्या मुक्कामासाठी विस्तीर्ण जागा आणि सेवा सुविधांची व्यवस्था. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, कबीर बुवा यांची माहिती.
पुण्यासह अनेक जिल्हे येलो अलर्टवर. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. नागरिकांनी घ्यावी खबरदारी. पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा. पुण्यासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट. हवामान खात्याचा अलर्ट जारी. 22 ते 26 जून दरम्यान पुणे, रायगड, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. पुणे जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागात पावसाचे पुनरागमन. IMDचा अलर्ट जारी. गाईच्या गोठ्यामागे सुरू होता अवैध देशी दारूचा अड्डा. खेड पोलिसांच्या कारवाईत आरोपी जेरबंद. कोहिंडे बुद्रुकमध्ये अवैध दारू विक्रीचा भांडाफोड. संत्रा स्पेशलच्या बाटल्यांसह एकावर गुन्ह्याची नोंद. योगेश उल्हास कुटे, वय वर्ष 24, राहणार कोहिंडे बुद्रुक, याच्यावर पोलिसांची कारवाई. गोठ्याच्या आडोशातून सुरू होता दारू विक्रीचा गोरखधंदा. खेड पोलिसांच्या धाडीत अवैध साठा जप्त.